पुस्तक घेतले आणि लिंक करायला गेलो ऑफिसला. दुपारी 2 वाजेपर्यंत लाईनीत उभा. तेव्हा बरेच जण होते. अरे मरणाची गर्दी. मला वाटतं माझंच राहिलंय, पण नाही होती माणसा. 2 वाजता नंबर लागला. मरणाची गर्दी. जाडी बाई बसलेली ऑफिसात. गाडी बाई सरकारी बाई. म्हटलं काय? म्हटलं माझं तर लिंक करायचं राहिलंय, तेवढं म्हटलं करून द्या. मग ते आधार कार्ड म्हटलं घ्या आणि 1200 रुपये. मग ती झेरॉक्स दाखवा. सगळ्या म्हटलं आणलेल्या तोंडावर माझ्या घ्या म्हटलं. सगळ्यांसमोर बाईन ते मला काय विचारावं? काय विचारलं? काय म्हणाली माहिती? काय? पॅन कार्ड. तुम्हाला पॅन कार्ड म्हणाली? मी म्हटलं गप राहावा तुम्ही. मला थबाडीत मारल्यासारखं झालं. म्हटलं माझं लेट झालं बरोबर आहे, पण ही शिक्षा मला जमणार नाही. तुम्हाला पॅन कार्ड सगळ्यांसमोर मला खरोखर माझ्यात मुस्कटात मारण्याची झाली. म्हटलं 1200 रुपये तुम्ही तुमच्या पोरांना खाऊला ठेवा, माझं लिंकच करायचं. वाट लावलेली पलालो मी. शिवराम गैरसमज होतो तू. गैरसमज काय? सगळ्यांसोबत बोलली. मी म्हटलं माझं करा खोवाच आणि हड म्हटलं. शिवराम माझं ऐकून तरी घ्या. ऐकून काय? तिचं नाही ऐकून घेतलं आम्ही. तुझं ऐकून घे. हड. मला म्हणजे पेन कार्ड हड. शिवराम ती बाई ही पॅन कार्ड नाही म्हणाली. पॅन कार्ड छोट असत. आता काय दाखवतोस एवढं? तुझ्या बायकोंचा आजारचं दुकान घातला ना, मग त्याच्याकडे सगळी काढली. आबा बाबा आयुष मा. तिला पॅन कार्ड सांगता नाही आलं. विचारणारी बायको आणलीच का? अहो पण तुम्ही पॅन्ट कुठे घालता? मी कधी घातली नाही. पण काय करतो सांगतो? ऐक ना. काय करतो? वा शिवराम काय मस्त हाफ पॅन्ट. हाफ पॅन्ट? मग हाफ सरडी. ह्याला हाफ चरडी म्हणतात. होय. वा वा मस्त एकदम आहे. माझ्या म्हणून नाही घातलेली आहे. म्हणजे आमची परिस्थिती वाईट आहे. परस्त्री नाही परिस्थिती. ती तुझीकडं. तू आता आलायस कुठं? कोकणात. आम्ही सांगू. येस स्वतःची पाजलाची ना. आमची कोकणातली परिस्थिती सगळी वाईट आहे सध्या. का? काही येऊन बघ एकदा. पावसाच्या येतात लोक सगळी म्हणतात आमचं कोकण असं आहे तसं आहे. आता वसाड झाली नाही सगळं. येऊन बघ. सगळं आता शिमगा स्वापला. सगळं पाकरा उठली. आमची पोराने निघून गेली मुंबई पुण्याला. आम्ही आता म्हातारी दुगच राहिलेला. कौतुकान सांगता आमचं कोकण असं आहे तसं आहे. काय नाही वाटोला झालाय सगळं. म्हातारी ह्या चट्टे आणि वांदार एवढंच राहिलेलं आम्ही कोकणात. काय शपथ आहे तर काय सांगू आता तुम्हाला. सगळं म्हणतात आमचं कोकण असं आहे आणि तसं आहे. काय राहिलेलं नाही. पोरा शिकायला हवीत. म्हटलं मोठी पैसे कमवायला हवी म्हणून शिकवलेली राब आणि केरीन काय उठली आणि निघून गेली. आता आम्ही बसला एक दिवस आम्ही गेलेले तर काला बघायला मिळेल कोकणात. थोड्या दिवसांनी काय नसेल. सगळं वाटवलं झालेलं आहे. सगळी वसाड झाली. शेती आणि वसाड होतोय गाव. वसाड झाली शेती आणि वसाड होतोय गाव. जोत उठतोय आणि शहरात घेतोय धाव. गुराढोरा सोपली कोंबड्या पण गेल्या. गुराढोरा सोपली कोंबड्या पण गेल्या. वाडा होता म्हणाला मेढी तेवढ्या राहिल्या. बावड्या आटल्या तली आटली. बावड्या आटल्या तली आटली. गावच्या सड्यावर गेलो ना तर फक्त गावची रिकामी दारूची बाटली. मोठमोठ्या कंपन्या आल्या. रेल्वे आली. काय झालं? फक्त कवडी मोल जमिनीची किंमत मात्र मोप झाली. बाकी काय ना. सगळं वाटोला झालंय कोकणाचं. धकास होतय सगळं. अरे जागा व्हायला पाहिजे आता. आणि ह्या कोकणातल्या पोरांनीच आता काहीतरी कोकणासाठी करायला पाहिजे. येस शिवराम जागा व्हायलाच पाहिजे. प्रत्येकाने जागा व्हायला. नाही रे. तुमच्यासारखं येतात आता कोकणात. कोकण असं आहे. शूटिंग करतात येऊन. काय नाही. सगळं ठरवून केलेलं असतं. खरोखर येऊन बघा एकदा. उन्वं गेल्यावर काय कोकणाची अवस्था होती ती. फक्त कॅमेऱ्यात चांगलं दिसतं. तुमच्या काय का शूटिंग मध्ये मागणं सगळं पोकारलेलं आहे आतनं. फक्त हे सांगायला नको वाटतं रे. कधी कधी हा घर आहे ना आमचं तर आम्हालाच खायला वाटतं. कधीतरी मरून जावं आणि मोकलं व्हावं ह्याच्यात कसं. जाऊ दे मरू दे. तू तुझ्या कामाला आलायस तर कर रे. पण लक्षात ठेव पोरांना आमच्या परत कसं येतील त्याच्यासाठी जरा लक्ष घाल. येस येस
तुझा विषय काय होता का मगाशी? हापचरडी आला मुली मुद्द्यावर. मला होऊ शकते का? मुलात ही चड्डी आहे ना, ही मुद्दामून घातलेली नाही. मगाशी सांगितलं आमची परिस्थिती वाईट आहे आणि ही घालण्यामागं कारण आहे. आमच्या आजोबान घातला, बापसान घातला, पंजोबान घातला म्हणून आम्ही घालतो. येस, म्हणजे परंपरा देणाऱ्याची पण आणि घालणाऱ्याची. आलं जागेवर प्रत्येक वेळेला गंभीर राहून करायचं तरी काय, सगळं मोकलेपणा आहे ह्यासाठी. मोकलेपणा म्हणजे कलेल घातले. म्हणजे ही हापचरडी मलाही होऊ शकते. हिला मुलात साईजच ना, साईज नाही. ह्याचा जा शोध लावला ना, त्या जर मला गावला तर मी शपथ सांगतो ताटलावर सगळ्या पंचकृषीला बोलवून देत असतात का. म्हणजे हा लाईटीचा शोध जेवढा महत्वाचा आहे तेवढाच हा चड्डीचा शोध महत्वाचा. हापचरडी हाफ चड्डी पॉवरफुल कामकाज आहे. माझी इकडे 2 म्हशी आहेत. एक आहे ती सरकारी आहे, ती व्यवस्थित चरते, पण खाली गावते ती कोणती जाऊन बसली की येत नाही. हो हाय तर हाय, गोपालला माहिती, ह्याला पण माहिती, सगळ्यांना माहिती आहे. बरं वडून आणायला लागते. मग ही भिजते म्हणून एक पिशवीत ठेवता. अरे वा, डेमो आहे. डेमो नको मला सांगतो, हिला साईज हाय काय बघ, केवढा आहे बघ. कोण शी म्हणाल? नाही, माझ्या सामने पाठवा, मी उत्तर द्यायला तयार आहे. म्हणजे हा आम्ही दाखवतो हो शी, आणि बाजारात जर लोंबत असतं तर सगळं चांगलं. म्हणजे अख्ख्या गाव जमतो तर चांगलं, आणि आम्ही जरा दाखवलेलं की वाईट. कोकणातली माणसं स्पष्ट बोलता पण वाईट नाही, लक्षात घ्या. नाही हाय काय एकदा काचतलं लोक कशी बघा गाडीवरनं बघित जात असतात सगळं. पण हाय सांगता ह्याच्यात काही हसण्यासारखं नाही. माणूस आलेला आहे तसाच उघडा जायला, लक्षात घ्या. ही सगळी विनोद आहे, पद्धती आहे सगळी. म्हणजे ही हापचरडी कोणालाही होऊ शकते. साईज नाही सांगता ना तुला. याचा शोध लावणारा माणूस सेंटिसच म्हणतात तसला आहे. साईज आता आली हे डबल एक्सेल, एक्सेल, एल. आमच्या वेळी एकच सेल्स आहे. शिवराम, एकच. ह्याच्यात 2 मुलं राहतील. ह्याच्यात काय राहतील त्याचा आपण नाही विचार करायचा. आपण ह्याचीवर लक्ष द्यायचं. म्हणजे ह्याला बटन नाही, ह मशीन आहे त्याचं. ह्याला काय म्हणतात? ही नाडी. नाडी, येस. ही हातात धरायची आणि न्याचा आवली त्याचा पासून बघत. शिवराम, ह्याच्यात लहान मुल राहील. कळलं तुला? येस येस. 12 दिवसाचं पोरगांनाच ना हा मानपर्यंत घे, पण पोरग ढाकलं जाईल. अरे हा दाखवली तर हुबेला टाईल म्हणून नवीन विकतील, पण फक्त कामकाज इथं महत्वाचं आहे. हे गाठ मात्र व्यवस्थित मारायची. ही एकदा तू मारलीस व्यवस्थित की तू जिंकलास. म्हणजे ह्या गाठीमध्ये सगळं सगळं ह्याच्यात आहे, नाही तर घोलवू शकतो. कसला घोळ? सगळं भवितव्य ह्या गाठीवर. कसलं भवितव्य? तर घराशी येऊन सांगेन आता, सगळ्यांसमोर नको हा विषय. हापचरडी. हो हो हो. मी का म्हणतो शिवराम, हा. ही हापचरडी घालून हा. मी मोटारसायकल चालवू शकतो का? अंडे का पंडा गोपाल जमन मला चालवता येत नाही. येस. त्या पोराच्या मागं बसता मी, पण काय होतं त्याला वारा आला की गडबड होती. कसली गडबड? वारा शिरतो रे. हा, म्हणजे वारा शिरतो. मग धरून ठेवा लागते अशी. Yes. पण त्याने चालवण्याला काय फरक पडतो? तू काय म्हणतो ही घालून मी गाडी मोटारसायकल चालवू शकतो का? मोटारसायकल चालवू शकतो का? येस. आता 2 हात टेरिंग वर गेले येस. तर ह कोणी पकडायचं? त्याने काय फरक पडतो? त्याने काय फरक पडतो म्हणजे समोर न येणाऱ्याचा ऍक्सिडेंट होऊ शकतो. तू कसं काय? तर त्यालाच विचारायला लागत, तो काय बघून गेला. कसा काय? काय माहित, त्याला गाडी दिसली तर जातं, पण गाडी सोडून त्याला वेगळं काय दिसतं मारू शकतो. कसं काय मरू शकतो? तर त्यालाच विचारायला लागेल, तू काय बघून पडलास आणि काय बघून गेला. त्याच्यामुळे जातात काय करायचं, गाडी चालवायची असेल तर 2 सुतलीचं तुकडं घ्यायचं. म्हणजे मी हापचरडी घालून मोटारसायकल चालवू शकतो. 2 पण काय करायचं, 2 सुतलीचं तुकडं. हा. नायक तुला जमलं तर शिल्परचं रबर भेटतात मग. येस. तो लावायचं आणि मगच जायचं. म्हणजे मी चालवू शकतो. हो हो. येस येस. बाकी हापचरडीचे उपयोग? उपयोग चिकार आहे, आपण सवय पण करू शकतो. अरे वा, झाडावर चढू शकतो. पण खाली उभा नाही करायचा. का? तर खालच्यालाच विचारायला लागत. पण मी काय म्हणतो शिवराम, ही हापचरडी घालून मी कुठेही जाऊ शकतो. कुठे म्हणजे चंद्रावर पण जाऊ शकतो. अरे वा. आजपर्यंत मला त्रास येस.
जायचं नाही कोणाकडे हा. मोठं मोठं बंगलं बांधलेले आहेत ना त्यांच्याकडे जाताना वाजताना जपून जा का? तर आता नवीन लादी आलेली आहे मग अशी रेडजाकडे जरा वाटत आरशियासारखी हा. त्याने काय फरक पडतो? या घरातली माणसं आजारी पडू शकतात ती कशी काय? की त्यांनाच विचारायला तुम्ही काय बघू लागला म्हणजे मी जाऊ शकतो, पण जाताना सुत्रीचं तुकडं खिशात हवं बांधायची. आणि मगच जा येस, शिवराम हाफ चरडी. हो मला 5 हव्या. 10 देतात 10 पण आता हा विषय थांबवला येस.